नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सर्वात मोठी बातमी आहे, कॅबिनेट बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय, मंत्री नितेश राणेच्या खात्यांसाठी गेम चेंजर घोषणा व एकूणच कॅबिनेट बैठकीमध्ये 8 महत्त्वाचे निर्णय कोणते झालेले आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेले 8 महत्त्वाचे निर्णय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, मोठी बातमी, कॅबिनेट बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय, मंत्री नितेश राणेंच्या खात्यांसाठी गेम चेंजर घोषणा। बघा, अपडेट बैठकीतील एकूणच महत्त्वाचे निर्णय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या राज्य मंत्रिमंडळ म्हणजे मिनिस्ट्री बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। त्यामध्ये मंत्री नितेश राणेच्या मत्स्य खात्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय झाला असून कोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्प तालुका पवनी जिल्हा भंडारा यासाठीही मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे। गोसी खुर्द प्रकल्पाच्या 25,972 कोटी 69 लाख रुपयाच्या या तरतुदीस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। मत्स्य व्यवसायात चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रासारखाच दर्जा देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे। बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे। मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे। हा गेम चेंजर निर्णय असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं। या निर्णयामुळे मत्स्य व्यवसायांमध्ये आपलं राज्य हे पहिल्या 3 क्रमांकांमध्ये येऊ शकतं। आपलं राज्य सागरी मासेमारीमध्ये 6व्या क्रमांकावर आहे। बघा, 463,000 मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे सवलत लाभ मिळणार आहे। मच्छीमारांना कृषीप्रमाणे सर्व लाभ मिळणार आहेत। कृषी दरानुसार कर्ज, वीज दरात सवलत, विमा, सौर ऊर्जेचाही लाभ मिळेल। तसेच निधीची उपलब्धता हे सहज पद्धतीने होणार आहे असेही नितेश राणेंनी सांगितले। बघा, 8 मंत्रिमंडळ निर्णय पुढील प्रमाणे आहेत। पहिला आहे ग्रामविकास विभाग। मौजे नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय। स्मारकांसाठी 142.60 कोटी तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67.17 लाख रुपयाच्या तरतुदीस मंजुरी। त्यानंतर जलसंपदा विभाग। गोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्प तालुका पवनी जिल्हा भंडारा या प्रकल्पाच्या 25,972 कोटी 69 लाख रुपयाच्या तरतुदीस सुधारित प्रशासकीय मान्यता। त्यानंतर कामगार विभाग। राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करणार। त्यानंतर महसूल विभाग। विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त कंत्राटी विधी अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय। 35,000 रुपयांऐवजी 50,000 रुपये मानधन मिळणार। विधी व न्याय विभाग। 14व्या वित्त आयोगामार्फत राज्यात तात्पुरत्या स्वरूपात स्थापन करण्यात आलेल्या या 16 अतिरिक्त न्यायालयांना व 23 जलद गती न्यायालयांना आणखीन 2 वर्ष मुदतवाढ देण्यास व त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता। त्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग। मत्स्य व्यवसायात चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रासारखाच दर्जा देण्याचा निर्णय। मच्छीमारी मत्स्य व्यावसायिकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा सवलतीचा लाभ होणार। त्यानंतर गृहनिर्माण विभाग। पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीत बाधित झोपडपट्टी पुनर्वसनाच्या या योजनेतील घरांची निर्मिती व त्यांच्या वितरणासाठीच्या धोरणात सुधारणा। त्यानंतर आहे सार्वजनिक बांधकाम विभाग। पुणे जिल्ह्यातील तळेगाव चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ते चाकण यावर 4 पदरी उन्नत मार्ग व जमिनी समांतर 4 पदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापूर यावर जमिनी समांतर 6 पदरी रस्ता तयार करण्याचा निर्णय। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी मोठी अपडेट आहे, कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेले 8 महत्त्वाचे निर्णय कोणकोणते आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।